रोज रोज बाप्पाला काय नैवेद्य दाखवायचा, प्रसाद काय ठेवायचा याचा प्रश्न पडतो. तर कधीतरी हा हेल्दी मोदक पण करून बघा. अगदी सोपी आहे. चला इथे लगेच सुरुवात करते आहे. मी मखाना इथे छान भाजून घेते आहे. मी यापूर्वीच्या व्हिडिओजमध्ये पण बरेचदा सांगितलेले आहे मखाना कसा भाजून घ्यायचा आहे. तर इथे मी सांगते आहे, छान हाताने क्रंची होतपर्यंत, हाताने तुटेल इतका क्रंची होतपर्यंत छान भाजून घ्यायचा आहे. भाजत होतपर्यंत इथे फुटाणे घेतलेले आहे, ते स्वच्छ करून घेतलेले आहे. बघा इथे दाखवते मी, हाताने छान असा पूर्ण भुरका होईल तोपर्यंत छान भाजून घ्यायचा आहे. आता मखाना भाजून झालेला आहे, सोबतच इथे फुटाणे घालून घेते आहे. दोन्ही सोबत भाजून घ्यायचं आहे. थोडंसं फुटाणे आधीच रोस्ट केलेले वाले घेतलेले आहे मी, तरी पण इथे थोडेसे मी इथे हलके मखान्यासोबत रोस्ट करून घेते आहे. बघा थंड झाल्यानंतर इथे मिक्सर मधनं छान पावडर होतपर्यंत बारीक करून घेते आहे. छान पावडर होतपर्यंत बारीक करून घ्यायचं आहे. पूर्ण छान बघा पावडर झालेला आहे. आता लगेच इथे पुन्हा त्याच पॅन मध्ये मी इथे घालून घेणार आहे. बघा इथे तूप मी सुरुवातीलाच नाही घातलेलं आहे. इथे छान थोडंसं हलकं गरम होतपर्यंत इथे भाजून घेते आहे. आणि इथे 1 वाटी दूध मी लगेच घालून घेते आहे. बघा छान मंद मंद सुगंध येतपर्यंत छान गरम होऊ द्यायचं आहे. आणि इथे बघा 1 वाटी दूध घेतलेलं आहे मी. सुरुवातीला थोडं घातलेलं आहे, मिक्स करून घेतलं आणि मग उरलेलं वाटीतलं बाकीचं पण दूध मी इथे घालून घेते आहे. एकदम हेल्दी असा मोदकाचा प्रकार आहे. मोदक म्हणा किंवा प्रसाद सोबतच भाजून घेतले आहे. बघा उरलेलं दूध पण घालून घेतलेलं आहे. छान सगळं एकजीव करायचं आहे. इथे दूध लगेच शोषून घेणार आहे. आता इथे लगेच मी एक अर्धा वाटी साखर घालून घेतला आहे. सोबतच सगळं मिक्स करायचं आहे व्यवस्थित. आणि अर्धा वाटी मी इथे मिल्क पावडर घातलेला आहे. सगळं एकजीव करून घ्यायचं आहे. इथे साखर, मिल्क पावडर आणि मखान्याचं जे पावडर आपण करून ठेवलेलं आहे, भाजतो आहे, ते सगळं एकजीव मिक्स करायचं आहे. एकदम हेल्दी असा प्रसाद आहे बाप्पासाठी. तुम्ही इतर वेळेला पण कधी पण हा प्रसाद करून घेऊ शकता. प्रसाद म्हणा किंवा खायला पेढे असे करून घेऊ शकता. या पद्धतीचे मुलांना एकदम हेल्दी असं आहे. बघा आता इथे मी 1 टेबलस्पून पूर्ण साजूक तूप घातलेलं आहे. चांगलं तूप व्यवस्थित याच्याने छान बाइंडिंग येणार आहे आणि एक मस्त असा सुगंध पण येणार आहे. पेढ्याचा छान टेक्स्चर येणार आहे. मोदकाला छान चमक येणार आहे. बघा सगळं एकजीव करून घ्यायचं आहे. आणि बघा आता मखान्याला एक वेगळाच रंग आलेला आहे, चमक आलेली आहे. सगळं एकजीव करून घ्यायचं आहे. बघा छान इथे आता पॅनला पावडर जे आपण केलेलं होतं ते सुटलेलं आहे. आणि इथे बघा गॅस बंद करून घेतलेला आहे आणि सगळं एकजीव करून घ्यायचं आहे. थोडं थंड होतपर्यंत इथे अगदी हात लावण्या इतकं होतपर्यंत आपल्याला बाजूला ठेवायचं आहे. खूप थंडगार करायचं नाहीये. बघा आता इथला अर्ध पोर्शन मी काढून घेते आहे एका प्लेटमध्ये आणि अर्ध पोर्शन तसंच राहू देते आहे. अर्ध्या पोर्शन मध्ये मी आता इथे कोको पावडर घालणार आहे. एक वेगळा फ्लेवर देण्यासाठी, मुलांना आवडेल या पद्धतीने काहीतरी करण्यासाठी इथे कोको पावडर अर्ध्या ह्याच्यात घालून घेतला आहे. तुम्हाला एकच फ्लेवरचं करायचं असेल तर तुम्ही ते पण करून घेऊ शकता. सगळं कोको पावडर आता व्यवस्थित मिक्स करून घेते आहे. बघा छान गोळा झालेला आहे. हाताला अजिबात चिकटत नाहीये. जर थोडंफार जर तुम्हाला वाटत असेल आहे तर हाताला अगदी किंचित तुम्ही तूप लावून घेऊ शकता, त्याच्याने कारण चिपकणार नाहीये. तसं हे अजिबात चिकट असं झालेलं नाहीये, कारण साखर वगैरेचा प्रमाण आपण खूप घेतलेला नाहीये. इथे व्यवस्थित नॉर्मल इतकी साखर घेतलेली आहे. बघा आता इतके छोटे असे गोळे करून घ्यायचा. एक गोळा मी चॉकलेटचा घेते आहे आणि एक गोळा नॉर्मल सारणाचा घेते आहे. बघा इतके सगळे आता या पोर्शन वाले असे या आकाराचे सगळे मी लाडू बनवून घेतलेले आहे छोटे छोटे. आता बघा एक साधा आणि एक चॉकलेटचा असा एकत्र करून घ्यायचा आहे. त्याच्याने एकाच पेढ्यामध्ये
2 फ्लेवर आपले रेडी होतील आहे. बघा छान एक खूप छान झालेले आहे. असे सगळे पूर्ण व्यवस्थित एक चॉकलेट आणि एक साधा असा मी सगळे लाडू किंवा पेढे असं करून घेते आहे फटाफट मध्ये. आणि काही आपण पेढे करणार आहोत आणि काही याचे आपण मोदक करणार आहोत. बाप्पासाठी पेढे पण उत्तम आणि मोदक पण दोन्ही प्रकार पप्पाला आवडीचेच आहे. आता बघा इथे मी मोदकाचा साचा घेऊन घेतलेला आहे. त्याच्यात एक बॉल साधा आणि एक चॉकलेट फ्लेवरचा असा घालून घेते आहे. म्हणजे एकाच मोदकामध्ये 2 फ्लेवर येतील आहे. बघा छान दाबून दाबून भरून घ्यायचे आहे. सगळ्या याच्यात मी भरून घेते आहे आणि हळूवारपणे असं ओपन करून बघा मोदक आपले रेडी आहे. सुंदर असा शेप साईजचे जे आलेला आहे. बघा हे काढून घ्यायचं आहे. असं व्यवस्थित काढून घेतलं तरीही आकार बिघडत नाही. छान दाबून दाबून भरला की बघा किती सुंदर असा मोदकचा आकार आपला आलेला आहे. असेच मी सगळे बनवून घेते आहे आणि बाप्पाला छान हेल्दी असा आजचा मोदकाचा प्रसाद रेडी आहे. तुम्ही पण करून बघू शकता. अगदीच बाप्पाला हेल्दी आणि मुलांना सुद्धा हेल्दी. अधूनमधून पण मुलांसाठी हे पेढे तुम्ही बनवून घेऊ शकता आणि कुठली छोटी मोठी पूजा असेल त्यावेळेला सुद्धा हा प्रसाद बनवून घेऊ शकता. तर अशाच नवीन नवीन रेसिपीज सोबत प्रसादांच्या रेसिपीज सोबत पुन्हा भेटू. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. अशाच घरगुती व्हिडिओ सोबत पुन्हा भेटू. तोपर्यंत हेल्दी खा आणि घरगुती खा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. पुन्हा भेटू.